नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे डिझायनर ब्लाऊज येतात ते डीप नेकमध्ये कसे शिवायचे. तर त्यासाठी ही पाठीमागच्या भागाची माझी कटिंग आहे, जी मी अस्तरच्या कपड्यावर केलेली आहे. आणि हा पाठीमागचा गळाही मी कट करून ठेवलेला आहे आणि 34 साईजचा हा माझा ब्लाऊज आहे. आणि जे डिझायनर ब्लाऊज आहे ते बघा, हे ब्लाऊज पीस बघा कशा पद्धतीचं आहे. तर हे पूर्ण वर्क केलेलं ब्लाऊज आहे आणि याचा गळा बघा किती छोटा आहे. आणि अशा पद्धतीचे जर ब्लाऊज आले तर आपण शक्यतो कस्टमरला सांगतो की हे बोटनेकमध्येच सजेस्ट करतो शिवण्यासाठी. पण काही कस्टमर जे असतात त्यांना डीप नेकच आवडतात. आणि असे जे बंद गळ्याचे म्हणजे बघा जे बोटनेक पद्धतीचे डिझाईन केलेले ब्लाऊज असतात ते डीप नेकमध्ये शिवायचे असतील तर एकदम प्रॉपर शिवले गेले पाहिजे. आणि तेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी बघा, हे जे सेंटर आहे, जे डिझाईनचं वर्क केलेल्याचं सेंटर आहे, तिथे आपल्या गळ्याचा सेंटरचा भाग ठेवायचा आणि पिनअप करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे वर्कचे जे ब्लाऊज आहे ते त्याची डिझाईन एकदम ही मॅच झाली पाहिजे आणि व्यवस्थित ते शिवले पाहिजे. तर आता हे बघा, जी फुलांची जी डिझाईन आहे ती माझी ही कट होणार आहे, कारण ह्याचा गळा हा खूप वरती आहे. आणि माझे ब्लाऊज बघा, त्याची ही उंची कमी असल्यामुळे 1 इंचाचं जे डिझाईनचं वर्क आहे ते कट होणार आहे. आणि हे फूल आहे ते अर्धं कट होत आहे. तर त्यासाठी बघा, अशा प्रकारे आपण जो ब्लाऊज पीसचा वर्कचा कपडा आहे त्याच्या गळ्याची जी रुंदी आहे ती खूप जास्त असल्यामुळे इथे शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यामुळे काय होईल, जी गळारुंदी आहे ती कमी होते आणि डिझाईन कट होत नाही. तर अशा पद्धतीने बघा, शिलाई मारून घ्यायची म्हणजे गळारुंदी कमी झाल्यानंतर गळा तिथे सेट होतो आणि शोल्डरच्या भागाला जी डिझाईन येत आहे ती बसणार आहे तिथे पूर्ण, अर्धवट कट होत नाही. तर अशा पद्धतीने जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढी मोजून घ्यायची आणि तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने मी ही शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, ही डिझाईन आपल्याला मॅच करण्यासाठी सोपं जाणार आहे. बघा, जे फूल आहे ते तुम्हाला दाखवते मी. हे बघा, पूर्ण फूल आता येत आहे. आणि दुसऱ्या साईडची ही डिझाईन तुम्ही बघू शकता, ही प्रॉपर बसलेलं आहे. आणि आता जे अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक आहे त्याचा गळा सेट करून घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. आता सध्या बघा, जे वर्कचे ब्लाऊज म्हणजे बऱ्याच साड्यांवर अशाच प्रकारचे वर्कचे डिझाईनचे ब्लाऊज येतात. तर ते सगळेच ब्लाऊजं बोटनेकमध्ये शिवता येत नाही. तर काही कस्टमरला डीप गळेही लागतात. तर त्यासाठी अशा पद्धतीने गळे शिवले तर सोपेच. आता डिझाईन सेट करताना लक्षात घ्या, ही प्रॉपर सेट झाली पाहिजे, जेणेकरून जास्तीची म्हणजे कट होत नाही इकडे तिकडे डिझाईन आणि व्यवस्थित ब्लाऊज दिसतं. नाहीतर काय होतं, ब्लाऊज तयार होतो आणि कुठेतरी डिझाईन कट झालेली असते, अर्धवट वर्क आलेलं असतं, तर ते चांगलं दिसत नाही ब्लाऊज शिवल्यानंतर. तर बघा, हे असं शिवून झालेलं आहे माझं. आणि हा गळ्याचा जो कपडा आहे तो मी आता कट करून घेते आहे. आणि त्या गळ्याच्या साईडला थोडे थोडे कट मारून घ्यायचे, म्हणजे गळा पलटी करताना व्यवस्थित पलटी होतो. बघा, अशा पद्धतीने गळा म्हणजे अस्तरचा कपडा आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा गळा माझा इथे तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती मी आता शिलाई मारून घेत आहे. गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही घेऊ शकता, पानगळा, पंचकोनी
तरीही ॲडजस्ट होतो या डिझायनर ब्लाऊजमध्ये आपल्याला जसा पाहिजे तसा. आणि आता अस्तरचा ब्लाऊज कपडा आणि मेन फॅब्रिक पूर्ण मी शिलाई मारून घेते पूर्णच कपड्याला. एकदम सोप्या पद्धतीने असा हा आपला जो छोटा गळा आहे डिझाईनचा तो आपल्याला डीप करता आलेला आहे. तर अशाही पद्धतीने तुमच्याकडे जर डिझायनर ब्लाऊज आले तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे डीप नेक करू शकता. बघा हा माझा इथे डिझायनर ब्लाऊजचा पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.